अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार. मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे आज कुठला उपाय नाही, कुठली सेवा नाही, कुठलीही विशेष अशी गोष्ट नाही, पण मी विचार केला की तुमच्याशी एक गोष्ट शेअर करावी जी म्हणजे मी माझ्या आता तुम्हाला माहिती आहे की शक्यतो मी देवघरात काय पूजा करते, काय सेवा करते ह्या गोष्टी शेअर करत नाही. कारण असं म्हटलं जातं की आपण ज्या सेवा करतो, आपण ज्या गोष्टी करतो या शेअर करायच्या नसतात. पण कसं असतं ना की आपल्या ज्या सेवा असतात त्या फलित व्हाव्या म्हणून ते फक्त आणि फक्त आपल्या आणि परमात्म्याच्या मध्येच असाव्या, त्या कुणालाही गाजवून सांगू नये. त्यामुळे जसं स्वामी चरित्र सारामृतात सांगितलेलं आहे की जी काही तुम्ही स्वामी सेवा करतात ती आपण लोकात मिरवू नये ना. स्वामी सेवा मिरवू नये लोकात, म्हणजे ज्या काही गोष्टी असतात तुम्ही त्या करू नये. त्या पद्धतीने ज्या काही तुम्ही सेवा करता, ज्या काही गोष्टी करता त्या तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा. तर मी त्यासाठी थोड्या गोष्टी माझ्यासाठी आणल्या, थोडंसं अजून देवघरात छान दिसावं, व्यवस्थित असावं. बऱ्याचशा वेळेस एक दोन व्हिडिओ मी देवघराच्या शेजारी बसून बनवले, पण मला थोडंसं असं बरं वाटलं नाही की आपले देव अगदी एवढे असे नाही का सगळ्यांसमोर असे मांडावे. त्यामुळे मग मी 2-3 व्हिडिओ नंतर मग ते स्किप केलं. त्यामुळे फक्त देवासमोर आपले देवघर कसं स्वच्छ, सुंदर, छान आणि सुशोभित असावं यासाठी मी एक गोष्ट घेतली आणि ती गोष्ट तुम्हाला दाखवण्याकरिता मी आजचा व्हिडिओ हा केलेला आहे. तर बघा, मी माझ्या देवघरात खूप सुंदर रांगोळ्या काढण्यासाठी हे जे छाप आहे ते घेतलेले आहे. बघा, हे जे छाप आहे तर हे छाप सध्या खूप प्रचलित आहे, बऱ्याचशा जणांना खूप आवडतात. तर ह्यामध्ये बघा जसं एक तुळजाभवानी प्रसन्न आहे, कुलदेवता प्रसन्न आहे, त्याचबरोबर माझी शुक्रवारची जी पूजा असते त्यासाठी महालक्ष्मी प्रसन्न म्हणून आहे. तर तुम्हाला दिवाळीसाठी वगैरे हे लागू शकतात. तर हे खूप सुंदर असे जे छाप आहेत हे मी तुम्हाला दाखवण्याकरिता आजचा हा व्हिडिओ केला आहे. तर शक्यतो ह्या व्हिडिओ करण्याचा मागचा हेतू असा आहे की तुम्हाला जर का हवे असतील तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. याची एक ड्राईव्ह लिंक आहे, गुगल ड्राईव्ह लिंक आहे, जी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आता हे बघू शकता, जसं तुम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आता स्वामी चरित्र सारामृत आपण म्हणजे मी वाचतेच आहे. तर जे श्रीपादांचं जे चरित्र आहे, श्रीपाद चरित्र ते सुद्धा मी आता वाचायला सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी मी हे मागवलेलं आहे. तर ह्यामध्ये बघा शिवलिंग आहे, धनुष आहे, परत हे जे यंत्र असतात, स्वस्तिक आहे, पावलं आहेत, म्हणजे एकंदरीत सगळंच आहे. शंखासारखंच बघा आहे. तर हे एक मी घेतलं आणि त्यानंतर हे ॲक्च्युली माझ्याकडे 2 झालेले आहेत बघा. तर तुम्हाला कोणाला हवे असतील तर मला नक्कीच सांगा. हे बघा, एक हे स्वस्तिक आणि हे गणपतीचं सारखेच आहेत दोन्ही पण. तर ह्यामध्ये पावलं अशी आहेत, म्हणजे सारखंच आहे. हां, ही इथं पावलं मोठी आहेत, इथं छोटी आहेत, बघू शकता तुम्ही. हे बारीक आहे आणि हे जाड आहे, अशा पद्धतीने. तर तुम्हाला कोणाला हवे असतील तर नक्कीच मला सांगा. आणि याच्यात अजून बरेचसे डिझाईन आहे. आता आपल्या दिवाळीत लक्ष्मीची पावलं लागतात, गौरीत लक्ष्मीची पावलं लागतात, त्यामुळे त्यासाठी एक लक्ष्मी पावलाचं सुद्धा आहे. खूप सुंदर वाटतं, हे छान वाटतं आपल्या घराच्या बाहेर असं काढायला. कलर्समध्ये वगैरे तुम्ही काढू शकता. त्यानंतर अजून एक हे जे आपल्या दारासमोर असावी, आपल्या देवघरासमोर असावी अशी एक रांगोळी, ही सुंदर कळस, स्वस्तिक, ओम, श्री, पावलं हे असावं म्हणून एक हे. तर तुम्हाला जे काही हवं असतील ह्यातले जर का तुम्हाला कोणतं हवं असेल तर मला सांगा. हे सुद्धा मी देण्यासाठीच म्हणजे घेतलेले आहेत. किंवा अजून ह्यामध्ये भरपूर डिझाईन आहे. तर त्या डिझाईनची सुद्धा मी जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ती दिलेली आहे. ती गुगल ड्राईव्ह लिंक तुम्हाला फक्त ओपन करायची आहे आणि त्यामध्ये जे जे फोटोज असतील त्याचे स्क्रीनशॉट्स मला तुम्हाला पाठवायचे आहे. आता ते तुम्ही कुठे पाठवणार तर इंस्टाग्रामला तुम्ही मला पाठवू शकता, अथवा तुम्हाला जर का माझा पर्सनल नंबर हवा असेल जिथे मी ऑर्डर घेईल तर इंस्टाग्रामला तुम्ही मला पिंग करा, तुम्हाला मी तिथे पाठवेल. तर अशा पद्धतीने हे असे डिझाईन्स आहेत माझ्याकडे. हे तुम्ही यातले सुद्धा तुम्हाला हवे असतील तर हे बघा कोणतंही तुम्हाला मिळून जाईल. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थांचं कोणतेही तुम्हाला हवे असतील तर ते तुम्हाला मिळून जातील. अगदी खूप कमी दरात आहे, खूप कमी स्वस्त दरात आहे. आणि ह्याच्यातलेच अजून एक व्हरायटी आहे जी पूर्ण प्लास्टिकमध्ये आहे. बघा, ही जी लाकडाची व्हरायटी आहे ना, ही तुम्हाला सांगते इतकं सुंदर. मी इथे तुम्हाला फोटो टाकेल माझ्या देवघरात मी आजचे म्हणजे जे मी केलेलं आहे. तर तुम्हाला दाखवेल. मी फक्त पांढऱ्या रांगोळीने केलंय, पण इतकं म्हणजे आखीव रेखीव व्यवस्थित झालेलं आहे ना की खूप सुंदर ते दिसतं. तर अशा पद्धतीने हे जे आहे तुम्हाला हवं असेल तर मला नक्की सांगा. तुळजाभवानी प्रसन्न, कुलदेवता प्रसन्न मी केलेला आहे, त्याचा फोटो तुम्हाला टाकेल.
आजच्यासाठी, आणि महालक्ष्मीचा शुक्रवार वगैरे असतो तेव्हा आपण करू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला जर का कोणाला हवे असतील, खूप कमी स्वस्त दरात आहे. जी प्राइस आहे म्हणजे जी प्राइसची जी लिस्ट आहे ती सुद्धा मी खाली शेवटचा फोटो असेल त्यामध्ये प्राइस लिस्ट आहे, त्यामुळे साईजनुसार प्राइस लिस्ट आहे. म्हणजे आता ह्याची प्राइस वेगळी आहे, त्यानंतर ही जी साईज आहे त्याची प्राइस वेगळी आहे, आणि त्याचबरोबर ह्याच्यापेक्षा जे छोटे असतात, याचे अर्धेच असतात, त्याची प्राइस वेगळी आहे. आणि अजून एक चौकोनी येतात, त्या चौकोनाची असे 4 प्रकारचे आहेत, त्याची प्राइस वेगळी आहे. तर तुम्हाला जर का त्यातले हवे असतील तर मला नक्की सांगा. ज्यांना कुणाला घ्यायचं असेल त्यांनी मला मेसेज करा, मी तुम्हाला माझा नंबर देईन आणि त्यावर तुम्ही तुमचं ऑर्डर करू शकता. तुमची जी काही ऑर्डर आहे ते तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवा. ॲडव्हान्स पेमेंट तुमची जी काही असेल त्यावर बघा, म्हणजे जवळच्या सिटीज असतील तुम्हाला 2 ते 3 दिवसात मिळून जाईल. 2 ते 3 दिवसात. आता मी पुण्यात आहे, म्हणजे बघा पुण्यात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीच मिळून जाईल, आणि अजून जवळपासचे असते तर 2 ते 3, म्हणजे शक्यतो बघा मी इथून तुम्हाला देणार तर तुम्हाला समजा थोडंसं लांब असेल, एक 8-10 तासाचं अंतर असेल तर एक 5 दिवस तर खूप झाले, पण 2 ते 3 दिवसात तुम्हाला शक्यतो मिळून जातील अशा पद्धतीने. आणि खूप ट्रस्टेड आहे, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे, मी स्वतः तुम्हाला सांगते, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये अजून एक व्हरायटी येणार आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेल पुढे, तर त्यातनंही तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर चला, आजचा व्हिडिओ ह्याचबद्दलचा होता, बाकी दुसरं काहीच नव्हतं. तर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला आपले हे साचे आवडले असतील रांगोळीचे, तर नक्की मला सांगा कसे वाटले, आणि व्हिडिओला लाईक करा. अजून कोणाला हवे असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की कोणाला तरी सांगावं, दाखवावं, तर तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ, म्हणजे बऱ्याचशा लोकांना सुद्धा त्याची मदत होईल. चला, भेटूया परत अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये एक चांगल्या माहिती बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या, आपली काळजी घेत राहा, आणि आता पावसाळा आहे, जास्त बाहेर पडू नका, स्वतःची काळजी घ्या. अध्यात्माकडे वळा, खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याने आपली बुद्धी सुदृढ होते आणि बुद्धी खूप शार्प होते. तर चला, भेटूया परत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.